नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, स्कॉलरशिप इयत्ता चौथीला देखील दिनदर्शिका हा विषय आहे आणि सातवीला देखील दिनदर्शिका विषय आहे. परंतु सातवीचा जो काही दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न असतात ते थोडेसे अवघड स्वरूपाचे असतात. यासाठी विद्यार्थी तुम्हाला दिनदर्शिकेचे जे काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत ते माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, तुम्ही जो काही आपला यावर आधारित व्हिडिओ आहे तो यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहायचा आहे. तर आता पहा प्रश्न, 29 फेब्रुवारी 2020 रोजी शनिवार होता. तर पुढीलपैकी कोणता वार त्या वर्षीच्या जून महिन्यात 5 वेळा आला होता? तर पहा, जून महिन्याचा उल्लेख आहे विद्यार्थ्यांनो, 5 वेळा येणारे वार यावर आधारित प्रश्न आहे. मग आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये 5 वेळा कोणते वार येतात. तर 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. कारण पहा, एक आठवडा 7 दिवस असतो. 7 चौक 28, 29, 30, 31 म्हणजे 3 दिवस राहिलेले. म्हणजेच 1 तारखेचा वार 29ला रिपीट होणार, 2 तारखेचा 30ला आणि 3 तारखेचा 31 तारखेला रिपीट होणार, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आपण म्हणतो की 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. आणि 30 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येतो, कारण 1 दिवस कमी होता तिथे. आणि 29 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. तर आता आपल्याला विचारले जून महिन्यामधील प्रश्न. मग आता इथे दिलेला आहे आपल्याला 29 फेब्रुवारी 2020 हा लीप आहे म्हणून तिथे 29 दिवस आले, शनिवार दिले. मग आता जून महिन्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला ते काही पुढचे महिने आपल्याला काउंट करावे लागतात. फेब्रुवारी मग आता जून महिन्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला जे काही पुढचे महिने आहेत ते देखील काउंट करावे लागतात. मग पहा, फेब्रुवारी नंतर येतो मार्च महिना, तो असतो 31 दिवसाचा, म्हणजेच 1, 2, 3 आपल्याला पकडायचे. मग त्यानंतर एप्रिल 1, 2, मेसाठी आपल्याला 3 काउंट करायचे. आणि जून महिन्याचं 1 आणि 2 तारखेचं वार आपल्याला काढायचं आहे. मग आधी आपण हे काउंट करूयात. मग इथे पहा, 29 फेब्रुवारी म्हणजे शेवटचा दिवस आपल्याला माहीत आहे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे इथे असणारे सोमवार आणि इथे असणारे मंगळवार. मग आता पर्यायामध्ये पहा कोणता वार दिलेला आहे, तर इथे मंगळवार दिलेलं आहे. म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. म्हणजे जून महिन्यामध्ये सोमवार आणि मंगळवार इथे 5 वेळा येणार, म्हणून त्याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा पद्धतीनं जे काही माहिती आहे ते जर आपल्याला असेल वेळेच्या आधी, तर आपण हे जे काही प्रश्न असतात ते पटकन सोडू शकतो. परीक्षेमध्ये जास्त वेळ आपल्याला लागत नाही. त्यानंतर सन 2023चा कामगार दिन सोमवारी होता. कामगार दिन म्हणले, कामगार दिन आपण 1 मेला साजरा करतो. महाराष्ट्र दिन त्याच दिवशी असतो. तर 2024चा शिक्षण दिन कोणत्या वारी होता? तर मुलांना इथे शिक्षण दिन दिलेला आहे, शिक्षक नाही. शिक्षक दिन आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबरला दरवर्षी साजरा करतो. तर शिक्षण दिन जो काय आहे तो आपण 11 नोव्हेंबरला भारताचे सर्वप्रथम जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करतो. तर कोण होते ते शिक्षण मंत्री ते तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे. तर आता पहा, प्रश्नाकडे वळूयात. तर इथे माहिती काय दिलेली आहे आपल्याला, 2023चा कामगार दिन दिलेला आहे. 2023चा कामगार दिन सोमवारी होता म्हणले. मग 2024चा जो काही कामगार दिन आहे म्हणजेच 1 मेचा जो काही वार आहे तो कधी असणार आहे? 1 दिवस आपल्याला सोडायचा आहे, म्हणजे इथे बुधवारी असणार आहे. कारण हा जो काही वर्ष आहे तो लीप आहे आणि ही जी तारीख आहे ती फेब्रुवारीच्या नंतरची आहे, म्हणून आपल्याला बुधवार घ्यायचा आहे. मग पहा, 1 मे महिना 31 असतो, म्हणजेच 2 आणि 3 तारखेचा वार म्हणजे इथे गुरुवार असणार आहे आणि इथे शुक्रवार असणार आहे. मग आता आपल्याला नोव्हेंबर महिन्यापर्यंत जायचं आहे. म्हणजे जे काही महिने आहेत ते आपण लिहून त्याचे जे काही आकडे असतात ते आपण पकडून आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग आता पहा, मे नंतर येतो जून महिना 30 दिवसाचा, म्हणजे 2 आपल्याला आकडे घ्यायचे. जुलै 31 दिवसाचा 1, 2, 3, ऑगस्ट 31 दिवसाचा 1, 2, 3, सप्टेंबर 30, 1, 2, ऑक्टोबर 31, 1, 2, 3 आणि नोव्हेंबर पहा जो काही 1 तारखेचा वार आहे तोच आपल्याला काढायचा आहे. 1 तारखेचा काढूयात, त्यावरून आपण 11 नोव्हेंबरचं लगेचच काढू शकतो. माहिती पहा, शुक्रवार आहे, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार म्हणजे इथे असणारे शुक्रवार. म्हणजे 1 तारखेचा वार आपल्याला कळाला, 1 नोव्हेंबरचा शुक्रवार आहे. 1 तारखेचा वार 8 तारखेला रिपीट होतो, म्हणजे 8 तारखेलाही शुक्रवार असणार आहे. 9, 10 आणि 11 म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. याचाच अर्थ पहा, 11 नोव्हेंबरला कोणता वार असणार आहे? सोमवार. मग पहा, सोमवार कुठे दिलेला आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न सोडवावे लागतात. यासाठी दिनदर्शिकेचे सगळे टिप्स आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. लीपवर, सामान्य वर्ष काय, आणि त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये पहा 1 तारखेचा वार 8 तारखेला, 15 तारखेला,
22 तारखेला आणि 29ला रिपीट होतो. 1, 8, 15, 22, 29. 2 तारखेचा 9, 16, 23 आणि 30. 3, 10, 17, 24 आणि 31. 31 दिवसाच्या महिन्यामध्ये आणि 30 दिवसाच्या महिन्यामध्ये हे कमी होणार आहे आणि 29 दिवसामध्ये पुन्हा कमी होणार आहे. तर हे सगळे टिप्स आपल्याला माहीत असलं तर आपलं पटकन उत्तरापर्यंत पोहोचता येतं विद्यार्थ्यांनो. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.